रामकृष्ण हरी. माईक सिस्टीम वाले रामकृष्ण हरी. आत्ताच आपल्या महाराजांनी आरडून ओरडून घसात आणून धिंगाणा घालून बरोबर पटवून दिले की मुलगाच श्रेष्ठ आहे. महाराजांनी मुलगा श्रेष्ठ आहे हे पटवून देत असताना संतांच्या नावाची यादीच सांगितली. ज्ञानोबा राय, नामदेव महाराज, गोरोबा काका, श्रावण बाळ, बळीराजा यादीच सांगितली. पण जनाबाई, सखूबाई, मुक्ताबाई, मीराबाई, कान्होपात्रा ही नावं यांना का आठवली नाही? मग या यादीच्या वेळेस यांच्या डोक्याचे काय खोके झाले होते का? पण नाही, सत्य स्वीकारायचंच नाही ही यांची वाईट सवय आहे. आणि एका वाईट सवयीवरून काय होतं एक उदाहरण सांगते. अगोदर टाळी वाजवून भजन करा विठ्ठला. एका माणसाला जास्त वेळ झोपायची वाईट सवय होती. गेला पाहुण्याच्या गावाला, झोपला, पण त्याची झोप होती डोळेवाशी झोप. म्हणजे झोपायचा पण डोळे उघडेच, झोपला पण डोळे उघडेच. दुसऱ्या दिवशी पहाट झाली, हा काय उठलाच नाही. 6 वाजले, 7 वाजले, 8 वाजले, पण पाहुणा काय उठानाच. घरधण्याने विचार केला, पाहुणा का बरं उठाना? घरधण्याने पाहुण्याच्या जवळ जाऊन पाहिलं, पाहुण्याचे डोळे उघडे. मी हाय अजून. पाकिट घेतल्याशिवाय आपण जातच नाही. गर्दनी म्हणतो गेला, बहुतेक अटॅकनेच. गर्दनीने सगळ्या पाहुण्या रावळ्यांना फोन केले, सगळे पाहुणे रावळे जमा झाले, याचे डोळे उघडेच. हा मधी झोपलेला, सगळे पाहुणे रावळे कडकडणी बसले.